नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांदा जो आहे तो खरेदीसाठी किमान हमी खरेदी दर केंद्र सरकारमार्फत जाहीर करण्यात आलेला आहे। 26 मे 2026 पासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयाचा दर मिळणार आहे आणि केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कॉस्टिंग सेलने हा आदेश जारी केलेला आहे। त्यामुळे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार। किरण ताजने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर किरण, हा केंद्र सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा देणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर सध्याच्या घडीला कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत आणि मागील आठवड्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून जो कांदा खरेदी केला जाणार होता त्याला साधारणपणे 1250 रुपये भाव जाहीर करण्यात आलेला होता। मात्र त्यावर शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। अनेक राजकीय पक्षांनी देखील आंदोलन करत याबाबतची भूमिका घेतलेली होती आणि सरकार विरोधात एकूणच वातावरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्याच्या दिवशी चांदवड या ठिकाणी कांद्याचा दर आणि एकूणच जो नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जाणार होता त्या सगळ्या अनुषंगाने आंदोलन केलं जाणार होतं। मात्र तत्पूर्वी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये 1580 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्यासाठी शासकीय संस्था आहेत, त्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ आहे, त्यांच्या माध्यमातून हा कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारे हा मोठा दिलासा म्हणता येईल। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कांदा उत्पादक या सगळ्या निमित्तानं काय आपलं मत व्यक्त करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांना दिलासादायक असल्याचं बोललं जात आहे। तर धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर 1580 रुपये दर कांद्याला मिळणार आहे, केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तेही पाहणं महत्त्वाचं असेल।